आज आपण करतोय गावाकडच्या पद्धतीचं मुगाचं मेदगं. मूग तर शरीरासाठी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे चांगलं असतं, पचायला हलक्या असतात. आता उन्हाळ्यात अशा भाज्या चांगल्या केल्याच पाहिजे. हे मूग आहे ना, मी 150 ग्रॅम असतील, हे 150 भाजून घ्यायचे. हे भाजून घेतल्यामुळं जरा हलकं पण होतं, शिजायला पण आणि चवीला पण छान लागतं. असं मंद गॅसवर कमी ह्याच्यात भाजून घ्यायचे. भाकरीबरोबर चुरून एकदम उन्हाळ्यात खाण्यासाठी रेसिपी ही उन्हाळ्यासाठी एकदम चांगली रेसिपी आहे. आता हे भाजून घेतले मी. आणि मग धुवून घ्यायचे. निवडून घेतले होते मी. आता ते वरचं एखादं हलकं हे असतं ना, ते पाण्यात निघून जातं वरती येऊन. त्याच्यात पाणी टाकून मी शिजत ठेवते. असं मूग भाजून घेतले आणि पाणी टाकून शिजायला ठेवलं. ह्याच्या आहे ना 2 शिट्ट्या करून परत जवळजवळ 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवर ठेवावं लागेल, तेव्हा ते चांगलं शिजतं. भाकरीबरोबर खाण्यासाठी खूप छान रेसिपी आहे चुरून. आणि उन्हाळ्यासाठी पण चांगली आहे, पचायला पण हलकं आहे. उन्हाळ्यात एक तर जेवण जात नाही, जेवूशी वाटत नाही, तर मग अशा वेळेस चांगली आहे. पहा किती छान शिजले. आता हे घोटून घेते मी थोडंसं आमच्यानीच, म्हणजे जरा एकजीव होईल. आणि मस्त शिजले त्या पहा. आता ह्याच्यासाठी ना वाटण तयार करावं लागेल. तर त्यासाठी ना अर्धी वाट जवळजवळ 7-8-10 मिरच्या घेतल्यात हिरव्या, मीठ घेतले जाडं आणि कोथिंबीर, आणि मिरच्या आहे ना तेलात थोड्याशा परतून घेतल्यात, आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले चांगले कमी ह्याच्यावर. मिरच्या ना परतण्याचं कारण काय आहे, ते असं जास्त म्हणजे हे असल्या ना अशा वास पण येतो त्याचा असा कच्चा. परतून घेतल्या ना पोटाला पण बाधत नाही आणि चांगलं पण टेस्ट येते. आता हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये टाकून आहे ना मिक्सर करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून. शेंगदाणे, मिरच्या, कोथिंबीर, मीठ आणि पाणी, आता हे मिक्सर करून घ्यायचं. हे पाहिजे छान मिक्सर झाले. आता इकडं कढईला गरम करायला ठेवली. तेल टाकून घेतलं. मोहरी टाकली. मोहरी तडतडली की थोडंसं जिरं टाकायचं. हिंग टाकला आणि लसणाचे तुकडे पण टाकले मी परत. आता हे वाटलेलं वाटण टाकायचं. हे स्टीलची पॅन असल्यामुळे लगेच गरम होती, थोडीशी पातळी जर. हे बरंच मसाला वाटलेला आहे ना, थोडासा मिक्स करून घ्यायचा सगळा. आता मिरच्या ते भाजलेले त्यामुळे परतायची जास्त काही गरज नाही आहे. आणि हे शिजलेलं मूग टाकायचे आता ह्याच्यात. आता हे असं आहे ना, हे करून एक उकळी झाली ना की झाली खाण्यासाठी. भाकरीसाठी एकदम, भाकरीबरोबर एकदम छान. भाकरी, कांदा भाकरी एकदम छान चुरून खायची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या पहा किती छान आहे, दिसायलाच किती छान दिसते, खायला तितकीच चांगली लागते. आणि उन्हाळ्यासाठी तर एकदम चांगली आहे, नक्की करून बघा. भिजत वगैरे घालायचं टेन्शन नाही, डायरेक्ट करायची, झाली तयार.